भाऊ आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. त्या आपल्या बरोबरच तुतारी असेल, शिवसेना शिंदे गट असेल, त्याचबरोबर या ठिकाणी घड्याळाने देखील सगळीकडे उमेदवार दिले होते. आपले बैठक देखील वारंवार उमेशदादा असतील किंवा इतर चरणराज चौरे असतील यांच्याबरोबर बैठका देखील झाल्या. तर काय आता शेवटच्या दिवशी आपण फॉर्म माघार घेतले, काय नेमकी स्थिती आहे आता? आज फॉर्म काढून घेतली शेवटची बरेचसे माझे सहकारी त्यांनी आज बरेचसे त्यांनी फॉर्म भरले होते. त्यांचं मन वळवण्यात मला आमदार म्हणून यश आलं. या तालुक्यातल्या जनतेला विकास एक लढत झाली तर आंदळकरांचा 100% पाडा होता. असा DNA हा आपल्या या मोहोळ तालुक्यात आणि आंदळकरांना तिरंगी लढत करायची. तिरंगी लढतीचा फायदा घेऊन स्वतःचा झेंडा फडकवायचा. परंतु नागनाथ महाराजांना हे मान्य नव्हतं. गेले 6-7 दिवस झालं हे आमदार म्हणून प्रचंड अशी मेहनत घेत होतो. पडद्याच्या आडून जे काय करायचं ते केलं. एकनाथ शिंदे साहेबांनी संपर्क साधला. आदरणीय अजितदादा पवार साहेबांशी संपर्क साधला. रोहितदादा पवारांशी संपर्क साधला. प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेबांशी संपर्क साधला आणि त्याला सांगितलं की साहेब इथं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. तर शिंदे साहेबांची शिवसेना आपल्याबरोबर आहे आणि आपसी काही ठिकाणी उमेदवार उभारलेले आहेत. त्यांचे अर्ज निघणं अत्यंत काळाची गरज होती. त्यांचे अर्ज जर नाही निघाले तर इथं तिरंगी लढत होईल आणि मग ही युती कुठली अशा पद्धतीची घोषणा मला सगळ्यांना बरोबर घेऊन करावी लागते. पक्षानं गंभीरप्रमाणे दखल घेतली. अजितदादांनी दखल घेतली. रोहितदादा पवार साहेबांनी दखल घेतली आणि तशा सूचना घरचे मोहिते पाटलांना दिल्या आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे पेंदूर गटातलाही तुतारीवरचे जे कॅन्डिडेट होते तुतारी मलाही मानली ते आता फॉर्म विड्रॉ केले. पूर्व गटामधून सत्यकांना जगतात किंवा सरकारी संदर्भाचे व्हाईस चेअरमन होते त्यांनी त्यांचा विड्रॉ केलेला आहे. आणि अनेक माझ्या सहकार्याने कोपरापुरामधून आमचे यशवंत नरोटे बरेच सहकारी त्यांनी आमचे आज विड्रॉ केलेले आहे. आता नडखेड गटातून आमचे श्रीपद साठेचे चिरंजीव काय नाव शिवरत्न साठे यांचाही अर्ज आता विड्रॉ केलेला आहे. आणि अजून 2 तास आहे. 2 तासामध्ये बराचसा चमत्कार तुम्हाला बघायला मिळेल आणि ही निवडणूक निश्चितपणानं एकाच एक अशा पद्धतीची निवडणूक होईल. मी खात्रीतून तुम्हाला सांगतो न भूतो न भविष्यातील अशा पद्धतीचा या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राजन पाटलाचा टांगापट्टी केल्याशिवाय हा आमदार राजू परेश भाऊ समाधान पाटील यांना कुठल्या जागेवर तिकीट दिलं? समाधान पाटलांना सय्यद वरवडे या गटातून पंचायत समितीच्या जागेवरती आम्ही उभा केलेले आहे. जिल्हा परिषदेच्या जागेवर आमचे नितीन पैलवान हे उभे आहेत आणि कोपरापूर पंचायत समिती गणातून समाधान खंदारे अवघा 25 वर्षाचा आमचा कडवट शिवसैनिक तिथं उभा केलेला आहे. आणि निश्चितपणानं समाधान असं किती निर्णय निवडून होतं एवढं फक्त बघा. भाजप पक्षाकडनं मोठी ताकद लावली जात आहे प्रचारासाठी. आपल्या यंत्रणा कशा प्रकारे असेल? हे जनता पक्षाने किती ताकद लावायची तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे. भाजपाला जेवढं मी ओळखू शकतो तेवढं राजन पाटील ओळखत नाही. मोहोळमध्ये काय झालं तुम्ही बघितलं. काय झालं, पंचरंगी लढत लावली. त्यांना वाटलं नगराध्यक्ष त्यांचा येईल, नगरसेवक त्यांचे येईल. पण आम्ही 9 नगरसेवकासहित नगराध्यक्ष आमचा निवडून आणला. तिथेही मोठं लक्ष्मी दर्शन झालं. तुम्ही सगळ्या पत्रकार बंधूंनी बघितलं की ह्या 2024ची विधानसभेची निवडणूक तब्बल 31,000 मताधिक्याने निवडून आली. ज्या जनतेने मला निवडून दिलं त्या जनतेचा अंतर आवाज असा होता की यापुढं कुठल्याही निवडणुकीमध्ये आंदळकरांना विजय झाला नाही पाहिजे म्हणून तुम्हाला निवडून दिलेलं आहे. विकासाबरोबर जनमताचा
जो अंतर्गत 40 वर्षाचा जो आवाज होता या तालुक्यात, यांची सत्ता नेस्तानाबूत झाली पाहिजे. दादागिरी, दडपशाही, तानाशाही, गुंडशाही मुक्त मोह झालं पाहिजे. आमच्या मोहोळ तालुक्यातल्या मोहोळ शहरातल्या आया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे, असा तो आवाज होता. ज्या आवाजानं 21 हजारानं मला निवडून दिलेला होता. तो आवाज रोज संध्याकाळी झोपताना विचार करतो की या जनतेचा आवाज जो होता की तुम्हाला निवडून का दिले, यांची दादागिरी चालली नाही पाहिजे, तुम्हाला निवडून का दिलं पाहिजे, दिलं तर इथल्या आया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो मोहोळमध्ये मी पाहिलं किती 7,000 रुपयाची नोकरी करणारी मुलगी, एका CAच्या ऑफिसमध्ये 7,000 रुपयाची नोकरी करणाऱ्या मुलीला या मोहोळ शहराचं नगरपालिकेचं नगर अध्यक्षपद दिलं. म्हणजे हा किती मोठा विजय असेल आमचा, आणि समोर किती बलाढ्य असा उमेदवार त्यांनी दिलेला होता. भाजपाची तर काय लक्ष्मी नाचत होती, अंगण सुद्धा पुरत नव्हतं, एवढी लक्ष्मी नाचत होती. परंतु मोहोळ शहरातल्या विधान नागरिकांनी, मोहोळ शहर जनतेने जसा विधानसभेमध्ये माझ्यासारखा टांगेवाल्याचा मुलगा विधानसभेत आमदार म्हणून पाठवला, तसाच 7,000 रुपयाची नोकरी करणाऱ्या एका मुलीला या नगराध्यक्षपदाच्या मुख्यवरती बसवलं. आणि मी आज तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता 5 तारखेला मतदान होईल. उद्यापासून प्रचाराची रणधुमाळी चालू होईल आणि 7 तारखेला निकाल लागेल. 7 तारखेला तुमच्या सर्व पत्रकार बंधूंची माझी गाठ पडेल. आणि आज तुम्हाला निश्चितपणानं सांगतो, राजन पाटलाचा टांगा पट्टी करून हा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा विजय हा आम्ही मिळवू. आणि या विजयानंतर राजन पाटील भारतीय जनता पक्षाला सोडतील, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या पक्षाशी संपर्क साधतील आणि ते ट्रम्पच्या पक्षात